पूर्ण दर्शन झाले आमचे पंढरपूरचे. सर्व मठात जाऊन आलो. मोठे मोठे ब्लॉग टाकणार आहे, सर्वांनी बघा प्लीज. आता जेवाय आलो. पंढरपुरातलं दर्शन झाले, आता तुळजापूरला जाणार आहे. ओके बाय. पूर्ण ब्लॉग बघा, छान आहे. जेवाय मस्तपैकी मस्त आहे बघा, पूर्ण डिश आहे. आता आम्हाला जेवू द्या. बाय. नमस्कार मित्रांनो, तुळजापूरमध्ये तुमचे स्वागत आहे. किती मस्त बघा आहे हे कुंकवाचं, तर बघा किती मस्त बनवलंय लोकांनी. सगळेजण तिथं विकायला बसलेत ना, दुकान हे करून. त्यांनी आहे ना तुळजापूरमध्ये एवढं कुंकवाचं मस्त मस्त बनवलंय. त्याला डोळे, कान वगैरे असं सगळं लावलेलं आहे बघा. आणि नुसत्या कुंकवाचं हळदीचं असं बनवलंय. बघायला तर खूप छान वाटतं. हे दुकानं बघा केवढी आहेत, गर्दी बघा. कवड्याच्या माळा बघा किती लावलेल्या आहेत. प्रत्येक दुकानामध्ये कवड्याच्या माळा आणि हे कुंकवाचं असं आहे. सुंदर आहे ना, शंकराच्या पिंडीसारखं. खूप छान, मस्तच वाटलं. तिथे प्रवेश केला आम्ही आणि खूप छान वाटलं तुळजापूरमध्ये. पंढरपूरमधनं जेवण वगैरे पहिलेच दाखवलेलं आहे. जेवण तुळजापूरला निघालो आणि एस टीने आलो आम्ही. ह्या बघा बांगड्या, तुळजापूर, पंढरपूर या ठिकाणी या बांगड्या मिळतात. बाकी ठिकाणी कुठे तुम्हाला मिळणार नाहीत, पण इथे मिळतात. मी आवर्जून 2 डझन बांगड्या घेतल्या. हे बघा, तुळजापूर, शाहू महाराज काहीतरी लिहिलेलं आहे. मी आता विसरले, पण व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. आवाज खूप लोकांचा आहे म्हणून मी. राजे शहाजी महाराज द्वार, खूप छान मस्त त्याच्यावरती कोरलेलं आहे सोनेरी अक्षरीमध्ये. बघा तुम्ही, खूप छान लिहिलेलं आहे. आणि इथून आम्ही ना सगळं बघत बघत, परडी तर पहिलीच घेतली होती आम्ही. आणि मग इथून खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर मला असं वाटलं कसं थोडंसंच उतरायचं असेल, पण बापरे खूप खाली उतरून आतमध्ये आम्ही गेलो. खूप छान मस्त वाटलं. बघा तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ बघचाल ना तर खूप छान वाटेल. इथे चेकिंग होतं, चेकिंग पिशव्या वगैरे चेक करून मग जायला येतं. आणि इथं उतरताना मला वॉचमॅन काय बोलतात, हो ताई मोबाईल सांभाळा, खाली पायऱ्या आहेत बघा, असं बोलतात ते. हो मी बोलते, बघते. ते बघा आवाज दिला त्यांनी असं. तर मग मला असं वाटलं कसं थोड्याशाच पायऱ्या असतील, पण खूप खाली उतरवून गेलो आम्ही. हातपाय छान धुतले मस्त. तिथं कुंडाच्या बाजूला ना गाईच्या तोंडातून पाणी येतंय, तिथे आम्ही हातपाय मस्त स्वच्छ धुतले. तिथे व्हिडिओ नाही काढलेला मी, पण तिथे हातपाय धुतले लाईन लावून. आणि मग पुढे प्रवास केला. पुढे गेल्यानंतर एवढी गर्दी, खूप गर्दी होते तिथे पुढे. मग आम्ही लाईन लावली आणि पळत होते लोक, नुसते पळत होते लाईन लावायसाठी. खूप पळालो आम्ही. हे बघा आतमधलं दाखवते, आतल्या बाजूनं किती सुंदर दिसतंय ना. असं वाटलं कुठल्या तरी किल्ल्यावरती आले असं वाटलं. हे बघा आता इथून गर्दीला चालू झाले आम्ही. आणि नवरा नवरी पण 2 जोड आहेत. एक सांगायचं म्हणजे 2 नवरा नवरीचे जोड आहेत. तर ते नवीन नवरा नवरी आहेत. बाशिंग वगैरे बांधून आलेत. मला व्हिडिओ काढायला नाही जमला, तो का पुढे दिसतात आहे. तर तिथे पुढे आहेत नवरा नवरी. आणि मग इथे पाठीमागे एक होते नवीन नवरा नवरी. मग तिथून बाहेर आलो, तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही केलं. बाहेर आल्यानंतर हे बघा अशा परड्या भरलेल्या आहेत पिठाच्या अशा. आणि मग परत पुढे येऊन आरती चालली होती. गोंधळाचा तिथे कार्यक्रम करतात ना पारावरती. पार आहे बघा आतमध्ये मंदिरात, तिथे गोंधळाचा कार्यक्रम करतात. इथे आरती घेतलेली एक जणांनी. दानपेटे ठेवलेले आहेत. मस्त आहे ह्याच्यात तुळजापूरमध्ये. खूप छान. सगळ्याकडे सिक्युरिटी पण छान आहे. सगळीकडे पोलीस वगैरे, गोंधळ वगैरे काय व्हायला नको म्हणून थांबलेले आहेत. हे अशी आरतीसाठी मला आरती पण मिळाली. मस्त छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये सांगा प्लीज. हे बघा दगडाचे खांब आहेत, पहिले जुने पुराणे मंदिर. इथे साड्या आहेत बघा. तर इथे अशा सुंदर अशा साड्या आहेत. ते भवानी मातेला चढवलेल्या असतात ना लोकांनी, त्या साड्या आहेत. आणि खूप सुंदर आहेत, मस्तच आहेत. खूप छान वाटल्या मला ह्या साड्या. घेणार होते एक साडी मी ह्याच्यातली, पण काय झालं आम्हाला पुढे ह्याला जायचं होतं अक्कलकोटला, म्हणून आम्ही घेतली नाही. हे बघा इथे गोंधळ वगैरे कार्यक्रम करतात ना, तो इथे पारावरती बसून गोंधळ हे होतात, हे सांगते मी. मस्तच खूप छान वाटलं. 2 दिवस प्रवास केला आम्ही, पण खूप छान वाटलं. आणि अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन ना आम्ही
रात्रीचा तिथेच आराम केला रूम घेऊन आणि सकाळी तिथून निघालो एसटीने डायरेक्ट कोल्हापूरला. अख्खा दिवस प्रवास करून थकलो आम्ही कोल्हापूरला जाता. हे बघा ते देवीच्या पुढे ज्योत सतत जळत असते. ही ज्योत तेल घालतात प्रत्येक जण तेल घेऊन. आम्ही पण घातलं पण व्हिडिओ नाही करता आला, फक्त मुलगी घालताना मी आपलं बघितलं असं. तर मग तिथे नंतर मग दर्शन केलं. लोक फोटो व्हिडिओ काढायला लागले म्हणून मी पण काढला व्हिडिओ. मस्त चरणाचा व्हिडिओ काढला भवानी मातेचे दर्शन करताना. खूप छान इथे पैसे वगैरे भवानी मातेची मूर्ती आहे. खूप छान वाटलं असं आहे. तिथून आम्ही आता बाहेर पडलो. बाहेर पडताना हे आहेत ना हे मला बोलत होते माझा फोटो काढा. मला वाटलं मला विचारतात हे की व्हिडिओ काढताय का फोटो काढताय, म्हणून मी त्यांना बोलते व्हिडिओ काढते म्हणून. मग त्यांचे 2-4 फोटो काढून दिले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि मग पुढे आले. पुढे आल्यानंतर हा कुंड आहे बघा बाहेर पडतानाच. तर कुंड पण खूप छान वाटला मला. आणि तिथे त्या दगडांच्या वरती काहीतरी लिहिलेलं आहे कोरलेलं. मी त्यांना विचारलं हे काय लिहिलेलं आहे, तर त्यांनी मला सांगितलं की हे बघा त्या बाजूला पण लिहिलेलं होतं ते खोडलं. हे जुनं पुराणं काहीतरी लिहिलेलं आहे. आता इकडचं पण एक एक करून असं काढणार. हे असं ह्या वॉचमॅन आहे त्यांना विचारलं मी की हे काय लिहिलेलं आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं मला की असं लिहिलेलं पहिलं पुराणातलं आहे ते मिटवणार. ते बघा त्या बाजूला होतं ते मिटवलं, ह्या बाजूला आहे अजून. आणि हे असा कुंड आहे. ह्याच्यातले तर व्हिडिओ टाकलेलेच आहे शॉर्ट व्हिडिओ मी, ते जाऊन बघा मस्त आहेत. आणि छान थंड पाणी आहे. आम्ही खाली उतरून गेलो, पाय धुतले. तिथे एकाने देवी आणलेली होती आणि मग बाहेर पडलो. बाहेर अशी लाईट लागली तोपर्यंत संध्याकाळच्या 7 वाजल्या. जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद, बाय.